नमस्कार. कसे सगळे मजेत ना? आज मी फ्रेंच फ्राईज करणार आहे बटाट्याची, जे लहान मुलांना खूप आवडतात आणि मम्मी लोक बाहेर त्यांना खायला देतात. त्यापेक्षा मला वाटतं आपण घरी करावे. तर सगळ्या आयांना माझं सांगणं आहे की आपण घरी सोप्या पद्धतीत करू शकतो आणि कुरकुरीत छान. ओके, तर हे 4 बटाटे मोठे साईजचे घेतले मी. हे स्वच्छ धुवून घेते मी आधी. इथे स्वच्छ बटाटे धुवून घेतलेले आहेत. आता यांची साल काढते मी तोपर्यंत, आणि नंतर साल काढल्यानंतर ते आपल्याला पाण्यामधून उकळून घ्यायचे. साल काढून घेतली मी. आता याचे काप करते. असे काप आपल्याला मोठे मोठे करायचे. तर मी अशी टेक्निक वापरते म्हणजे मुलांना खायला पण असं वाटेल की आपण बाहेरचे खातोय. हे असे मध्ये कापले आणि असे बारीक कापून घ्यायचे आपल्याला. मानससाठी हे सरप्राईज आहे. त्याला माहित नाहीये की मी हे आज करणार आहे. तुझा छान छान अभ्यास केला की मी त्याला म्हणते की मी तुला छान छान आज काहीतरी डिश करणार आहे. तर काल त्यांनी चांगला अभ्यास केलाय, तर म्हटलं आज त्याला न सांगता आपण हे करूयात. असे काप करते मी मोठे. ह्या सगळ्या बटाट्यांचे असेच करणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी मोठे मोठे काप करून घेतलेत बटाट्याचे. आता एवढे सगळे काप केले. एक 5 मिनिटं गेले. आता कढई घेतली आहे आणि कढईमध्ये पाणी घेते थोडंसं आणि त्याच्यामध्ये उकळून घेते बटाटे सगळे. ओके, आता मी मीठ टाकते. पाणी घेतलं आहे कढईमध्ये. जशी क्वांटिटी असेल फ्राईजची तसे आपल्याला मीठ घ्यायचं आणि पाणी घ्यायचं. तर मीठ घेतलं आहे. थोडं पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये मी हे सगळे बटाट्याचे काप जे आहेत ते टाकते. तर पाणी गरम झालेलं आहे. आता हे जे काप केलेत बटाट्याचे मी याच्यामध्ये सोडते. थोडं उकळून घ्यायचेत आपल्याला. असे सगळे काप मी या पाण्यामध्ये टाकते. एक 5 ते 8 मिनिटं आपल्याला ठेवायचे, उकळून घ्यायचे. आणि ते उकळले की मग नंतर पाणी त्यातले सगळं पुसून घ्यायचे. ते दाखवते मी परत तुम्हाला कसं काय करते मी. इथे झारा घेतलाय आणि आता झाऱ्याने थोडं वरखाली करणार आहे, कारण की ते मिठाचं पाणी केलंय मी. तर ते पाणी सगळ्या आपल्या जे काप केलेत बटाट्याचे त्याला लागायला पाहिजे. तर हे 8-10 मिनिटं मी ठेवणार आहे. तुमच्यावर आहे की थोडं उकळायला पाहिजे, ते शिजायला पाहिजे. हे जे काप आहेत आपण काप केले आहेत, मी थोडे जाडे केलेत. जाडे ठेवले छान लागतात म्हणून मग म्हटलं थोडं जास्त वेळ ठेवते मी उकळून. 5-7 मिनिटं खूप होतात. बटाट्यामध्ये स्टार्च जास्त असतो, तर आपण जे पाणी घेतलंय तर ते स्टार्च सगळं त्या पाण्यामध्ये निघून जाईल. मग कुरकुरीत असे आपल्याला फ्रेंच फ्राईज मिळतील. उकळी यायला लागलेली आहे. तर आता 1-2 मिनिटं अजून मी शिजून घेते हे बटाटे आणि नंतर मग ते सुकवायचेत आपल्याला. मी टॅप करून घेणार आहे टिश्यू पेपरनी, तर तेही दाखवते तुम्हाला. तर आता मी पाणी निथळून घेते अशी, आणि मी टॉवेल घेतलेला आहे. त्या टॉवेलमध्ये आपल्याला ते टाकून घ्यायचे. तर हे बघा, मी असे हे सगळे पसरून घेते जेवढे त्याच्यामध्ये मावतील तेवढे. गॅस बंद करते. इथे टिश्यू पेपर घेतलेला आहे. आता हे जे आपण काप घेतले उकडवून ते असे याच्यामध्ये टॅप करणार आहे मी. थोडंसं पाणी हे सगळं निथळून घ्यायचंय आपल्याला. तुम्ही सुका कापड घेतला तरी चालेल. थोडं थंड झाले. आता इथे एक दुसरं ताट घेऊन टिश्यू पेपर घेतलाय. तुम्ही सुकं कापड पण घेऊ शकता. आणि हे इथे टिश्यू पेपरवर मी टाकणार आहे. इथे सुकलेत आहे आणि मस्त असे कच्चे पक्के शिजून घेतलेत आहे. तर आता याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकते. कॉर्नफ्लॉवर घ्यायचे
आणि सगळ्या ह्या काप केले आहेत त्यांना मी लावणार आहे. ठीक आहे, थोडंसं 1-2 चमचे घेतलेलं आहे. आता हे आपल्याला सगळीकडून लावून घ्यायचंय आणि मग तळायचंय. इथे कढईमध्ये तेल सुद्धा ठेवलं आहे मी, तापवून घेते. थोडं कडकच घ्यायचंय आपल्याला तेल. हे बघा, सगळ्यांना हे कॉर्नफ्लॉवर मी लावून घेतलेलं आहे. असं सगळीकडे साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. खूप काही आपल्याला बाहेरच्या गोष्टी आणायच्या असं नाहीये. फ्रीजमध्ये जे आहे त्याच्यावरच ते साहित्य वापरूनच मी हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. कारण आजकाल मुलांना फार असतं ना बाहेरचं खाण्याचं, त्यापेक्षा आपण असं घरात केलं ना तर पौष्टिक पण आहे आणि घरातलं पण. चांगलं तेल वापरतो, बाहेरचे कसे वापरतात तेल माहित नाहीये. ठीक आहे, आता तेल तापलेलं आहे तर थोडंसं मी टाकून बघते तेल. हे बघा, तेल तापलं आहे तर मी असं टाकते. थोडा गॅस बारीक करते कारण की तेल तापलेलं आहे ना. मी असे टाकून घेते. बारीकच करायचा आहे गॅस. आधी मी चांगलं तापलं होतं, कडक केलं तेल आणि नंतर बारीक केलंय. तर कॉर्नफ्लॉवर असं छान त्याला मिक्स झालेलं आहे आणि मस्त सुगंध सुटलेला आहे. थोडेसे टाकतीये आता. झाऱ्या घेते आणि थोडं वर खाली करायचं तुला. हे बघा, असे काप वर खाली करायचे. बारीक गॅस केला नाही तर करपून जातील ना. हे बघा, असे मस्त खरपूस मी भाजून घेतले फ्रेंच फ्राईज. आता हे टिश्यू पेपरमध्ये काढते. आता तेल निथळून याच्यामध्ये टिश्यू पेपरवर आपल्याला पसरून घ्यायचे. असे सगळे मी फ्रेंच फ्राईज असेच घेणार आहे. आता हे अजून तळायला टाकलेत मी. आता हे पण झालेले आहेत. आता हे तयार झालेले आहेत. एकदा मी तळून घेतले आहेत. थोडे थंड झाले की पुन्हा एकदा तळून घेणार आणि फ्रेंच फ्राईज तयार आहे. पेरी पेरी मसाला त्याच्यावर आपण टाकू शकतो, नाही तर मीठ टाकू शकतो. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही खाऊ शकता. हे बघा, तयार झाले आहे फ्रेंच फ्राईज. तर आता मस्त कुरकुरीत झाले आहे. मी खाणार आहे, पण त्यापूर्वी याच्यावर आपण पेरी पेरी मसाला टाकूया. तर पेरी पेरी मसाला असा तुम्हाला जसा हवाय, किंवा लहान मुलं नसतील खात तर तुम्ही फक्त मीठ टाकलं तरी चालेल. डिपेंड आहे. ऑरिगॅनो असेल घरात तर ते पण टाकू शकतो. आम्हाला आवडतं, मला आवडतं बेसिकली, तर मीही टाकते हे. ओके, एवढं बास आहे. आणि मस्तपैकी आता क्रिस्पी झालेले आहेत आणि टोमॅटो सॉस बरोबर आम्ही खाणार आहे. मानस आला की मी त्याला हे सरप्राईज देणार आहे. तर तुम्हाला आजची ही रेसिपी फ्रेंच फ्राईजची कशी वाटली ही नक्की सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त रहा.